हाय. आज आहे ना आम्ही बनवलं होतं भरलेलं वांगं, कारण की चिकन मच्छी वगैरे संडेला असतं, तर तेच खाऊन कंटाळा आला होता म्हणून काहीतरी वेगळं बनवायचं होतं. पण हे वेगळं नाही आहे, हे सगळेच बनवतात नॉर्मली. स्पेशली तर गावी खूप बनलं जातं हे भरलेलं वांगं. तर आज आम्ही बनवलं होतं आमच्या घरी. तर मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करते. तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा, कारण की सगळेजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धती बनवतात. तर तुम्ही पण आहे ना आमच्यासारखं आहे ना एकदा बनवून बघा, आम्ही जसे बनवले त्या पद्धतीने, आणि मला सांगा की कसं झालं होतं ते. तर चला आपण आहे ना रेसिपी बनवायला सुरुवात करूया. अगोदर आहे ना आम्ही वांग्यांचे आहे ना 4 काप घेतले होते कट करून. आम्ही आहे ना 7-8 वांगे घेतले होते, तर त्या हिशोबाने आम्ही सगळा मसाला तयार केला होता. तर तुम्ही किती वांगेचं बनवणार आहेत त्यानुसार तुम्ही पण मसाला तेवढाच बनवा. तर सर्वात अगोदर आहे ना आम्ही बारीक कांदा चिरला होता, त्यानंतर शेंगदाणे मिक्सरला घेतले होते वाटून, आणि मग नंतर आमचा आहे ना घरातला मसाला होता तो थोडासा टाकला होता. चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला पण घेतला होता आम्ही. आणि मग नंतर बारीक कोथिंबीर पण घेतली होती चिरून त्यात टाकायला. कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये ना तेल ॲड केलं. तेल गरम झाल्याच्या नंतर लसूण आमचा होता कुटलेला तो आम्ही त्यात टाकला, आणि मग नंतर जे वांगे कट केले होते त्यामध्ये आम्ही जो मसाला तयार केला होता ते भरून घेतले आणि एक एक करून आहे ना कढईमध्ये सोडले. त्यानंतर जो उरलेला मसाला होता तो पण आम्ही त्या कढईतच असाच दिला होता टाकून, आणि मग नंतर थोडंसं पाण्याचे शितोडे टाकून प्लेट ठेवली होती. वाफेवर शिजवायचं होतं. मग लगेच आम्ही ना दुसऱ्या बाजूला ठेवला होता तवा, कारण की भरलेल्या वांग्यांसोबत भाकरच खूप छान लागते म्हणून भाकर घेतली होती पटकन बनवायला. आणि मग इकडे आमचे वांगे पण शिजून झाले होते.